हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हेल सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठेवरी ठेवलिया करकठेवरी ठेवलिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरे सुंदर ते ध्यान उभे विठेवरे करकठेवरी ठेवणे या ठेवणे या करकठेवरी ठेवणे या सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी हा करकठेवरी ठेवलिया करकठेवरी ठेवलिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरे हो सुंदर ते ध्यान उभे विठेवरे हो करकठेवरी ठेवणे या ठेवणे या करकठेवरी ठेवणे या तुळसी हार गळा काशे पीतांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा काच पितांबर हो आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची दाना मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी हा करकठेवरी ठेवलिया कंटिका तो माने विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिका शोभामणी विराजे तो आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर हेचे दान तुळशी हार गळा काशे पीतांबर तुळसी हार गळा काच
पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर हा हा आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा काच पितांबर आवडे निरंतर हेच हेच ध्यान 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 आवडे निरंतर हेच ध्यान सगळ्यांनी पुढे येऊन बसवायचं. महिला मंडळ या पुढे उठा 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 सगळी या पुढे इथं या पुढे मागच्या येणार म्हणजे माग बसते या पुढे ते नको कीर्तनात या या पुढे व्हायचं थोडं या उठून या सगळ्यांनी सहकार्य करा या उठून या उठा 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 पडते मागणे येणारी माग बसते या झालं का? तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा तुका म्हणे माझे हेची सर्व तुका वा पकवाजी. तुका म्हणे माझे हेची सर्व तुका हो तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा तुका म्हणे माझे हेची सर्व तुका तुका म्हणे माझे हेची सर्व तुका पायीना त्रिमुख आवडीने पायीना त्रिमुख आवडीने तुझी हार गळा कासे पितांबर तुझी हार गळा कासे पितांबर पहिला त्रिमुखावली पहिला त्रिमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा काचे पितांबर हो तुळसी हार गळा काचे पितांबर खबर को माई विठोबार खुमाजे विठोबार खुमाजे विठोबार खुमाजे खबर को माई विठोबार खुमाजे खबर को हरे माई विठोबार खुमाजे खबर को माई विठोबार खुमाजे विठोबार को माई विठोबार खुमाजे
हॅलो 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 मागचा आवाज कमी कर, ह्यात थोडासा वाढवा. हॅलो हॅलो थोडासा ह्यात वाढवा आवाज. हॅलो 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 आवाज द्यावा थोडा हॅलो 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 ह्याचा बेस कमी करून ह्याचा कडक करा. हॅलो हॅलो जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हॅलो हॅलो वरचा बंदच केला त्यांनी दादा विकू द्या ह्याला मोकळा कोरडा आवाज ठेवू नका हॅलो हा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले होता जरी सुख झाले होता जरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले होता जरी सुख झाले होता जरी सुख झाले होता जरी विठ्ठल बरवा माधव बरवा जेव्हा माधव बरवा बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडली त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा विठ्ठल बरवा 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 त्वा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा हरी बोल. त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सुखाच्या घरा बाप रखुमा देवी वारा रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सुखाच्या घरा बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा त्वा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा तो माधव बरवा त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा माधव बरवा त्वा माधव बरवा बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो माधव बरवा जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय थोडासा मॉनिटरला अजून थोडासा आवाज वाढवा मॉनिटरला मशीन मधून वाढवा हॅलो बस आले देवाची मना देवाची मना आले देवाची देवाची मना तेथे कोणाचे चालेना 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 आले देवाची मना आले देवाची मना आले देवाची आले देवाची मना तेथे
तेथे कोणाचे चालना तेथे कोणाचे चालना तेथे कोणाचे चालना तेथे कोणाचे चालना हरिश्चंद्र तारा राणी हरिचंद्र तारा राणे हरिश्चंद्र तारा हरिचंद्र तारा राणे वाही डोंबागरी पाणी वाही डोंबागरी पाणी वाहे डोंबागरी पाणी वाहे डोंबागरी पाणी वाहे डोंबागरी पाणी वाहे डोंबागरी पाणी पांडवांचा सायकारी पांडवांचा सहकारी पांडवांचा सायकारी पांडवांचा सहकारी राजावरून दुरी केले राजावरून दुरी केले राजा होणे दोरी केले राजा होणे दोरी केले राजा होणे दोरी केले राजा होणे दोरी आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या आले देवाजीच्या मना कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालना तेथे कोणाचे चालना तेथे कोणाचे चालना तेथे कोणाचे चालना तुका म्हणे उगीची राहा तुका म्हणे उगीची राहे तुका म्हणे उगीची राहा म्हणे उगीची राहे होईल ते सहज पहा होईल ते सहज पहा होईल ते सहज पाय होईल ते सहज पाय होईल ते सहज पहा होईल ते सहज पहा आले देवाजीच्या मना 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 ते कोणाचे चालना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना कोणाचे चालना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालना हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आले देवाजीच्या मना मना आले देवाजीच्या मना मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना 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 तेथे कोणाचे चालना तेथे कोणा चालना आले देवाजीच्या मना मन
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना आले देवाजीच्या मना 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 आले देवाजीच्या तेथे मना कोणाचे चालना तेथे कोणाचे चालना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना विठ्ठल विठ्ठल आवाज गेला विठ्ठल 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 हरी हरी विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री बाळूमामा महाराज की जय हर हर महादेव कुणी सांगितलं आवाज कमी करायचा नाही हॅलो आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी पांडवांचा सहाय्यकारी केले राजावरून दुरी आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना तुका म्हणे उगीची राहा तुका म्हणे उगीची राहा होईल ते सहज पाहाल देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना विठ्ठल 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 बोला पुंडलिक खबरदार विठ्ठल देव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्रीकृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः अजम रुक्मिणी प्राणसंजीवनं तं परमधाम कैवल्यमेकं प्रियं प्रसन्नं प्रपन्नार्ति देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार श्री बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले या स्मरण
होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण ते नमस्कारोने आता वंदू रंग भूमिका आता वंदू रंग भूमिका आता रंग रंग भूमिका आता वंदो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा नमन करू गणनाथा प्रथम नमन करो गणनाथा प्रथम नमन करो गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करो गणनाथा भूमिका आता बंधू रंग भूमिका कीर्तन उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा माझे नमन दंडवत माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम मनोजवम मारतु तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संपाप्त कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला निवडलेला उच्चारलेला तुमच्या सर्वांसमोर प्रस्थापित केलेला अभंग जगदवंदनीय जगद उद्धारक वारकरी संप्रदायाचं कळस ज्यांना म्हटलं जातं ते देवचे सुप्रसिद्ध साधू श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा चार चरणाचा अभंग आजच्या या हरिकीर्तन रूपी सेवेकरता मी निवडलेला आहे. या कार्यक्रमाचं निमित्त आयोजन प्रयोजन आपण सर्वांना माहीत आहे, पण पाठीमाग बोलू नका. वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून सांगायचं झालं तर आज या ठिकाणी कैलासवासी कमल दिलीप महाडिक या आईंना या महाडिक कुटुंबातून जाऊन आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं आणि आपल्या संस्कृतीच्या नियमानुसार आज 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण जो आजचा विधी साजरा करत आहोत त्याला प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध असं म्हटलं जातं आणि त्यानिमित्तानं या कुटुंबानं 1 दिवसीय कीर्तन रूपी सोहळा आयोजित केला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा विश्वास दिलीप महाडिक, मुलगी राणी गणेश कापले, चुलते कुंडलिक अण्णा महाडिक, विजया कुंडलिक महाडिक, मुलगा प्रवीण कुंडलिक महाडिक, सागर कुंडलिक महाडिक, हे महाडिक कुटुंबीय सर्व पाहुणे मंडळी मित्र परिवार आपटेष्ट मिळून हा कार्यक्रम आयोजित करीत आहेत. गेल्या वर्षी याच तिथीला याच दिवशी या आईंचं या कुटुंबातून जाणं झालं आणि या सृष्टीचं या पृथ्वीचं दुसरं नाव आहे मृत्यूलोक. आणि या मृत्यूलोकामध्ये जो जीव खाटेवरती जन्माला येतो त्या त्या जीवाला रामदादा जावावंच लागतं आणि
त्या काळासमोर, त्या काळाच्या सत्तेसमोर, त्या देवाच्या सत्तेसमोर तुमची आमची कोणतीही सत्ता, तुमचा आमचा कोणताही पैसा, तुमचं आमचं कोणतंही पद त्या काळासमोर, त्या देवाच्या नियमासमोर चालत नाही. त्याला थोडस ऐकू ठेवा, नॉर्मल थोडासा आवाज द्या मला. तुम्ही जर असं म्हणत असाल की महाराज थोडस ऐकू द्या, आमच्याकडं भरपूर सारा पैसा आहे महाराज, आमच्याकडं पद आहे, आमच्याकडे गाडी आहे, आमच्याकडे खूप सारा पैसा आहे, आम्ही त्या काळाला खरेदी करू शकतो का? लक्षामध्ये ठेवा, ग्रामपंचायत सदस्य झाला किंवा सरपंच झाला तेवढ्याशा लहानशा सत्तेबद्दल रामदादा आपल्याला काही बोलायचं नाही. सत्तावनाच्या बाबतीत जर तुम्ही विचार कराल तर सत्तावनाच्या बाबतीत माझ्याकडं आप्पा महाराज असं उदाहरण आहे की पंतप्रधान पदावरती विराजमान होत्या आणि पंतप्रधान पदावरती विराजमान असणाऱ्या श्री वैकुंठवासी इंदिरा गांधीजी, एवढं मोठं पद होत आणि एवढं मोठं पद असतानाही पंतप्रधानाच्या आसपास ते बॉडीगार्ड असतात रामदादा, त्यांना मराठीत अंगरक्षक म्हणतात आणि इंग्लिश मध्ये बॉडीगार्ड म्हणतात. आपल्याला बॉडीगार्ड लवकर कळतं, अंगरक्षक कळत नाही. ते बॉडीगार्ड या कारणाकरता आपल्या सोबत असतात की पंतप्रधानाच्या जीवाला काही धोका होऊ नये याच्याकरता सावता महाराज ते बॉडीगार्ड पंतप्रधानाच्या, मुख्यमंत्र्याच्या, एखाद्या मोठ्या साहेबाच्या कडेने ते बॉडीगार्ड असतात. पण माझ्या विटेवरच्या त्या देवाच्या मनात आलं, एकदा का त्या काळाच्या मनात आलं तर सोबत असणारा तो बॉडीगार्ड सुद्धा तुमच्यावरती गोळी झाडू शकतो. 1984 साली इंदिरा गांधीजींचं प्रकरण सर्वांना माहित आहे. माझ्या त्या काळ्या देवाच्या मनात आलं, त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मनात आलं तर तुमच्या आसपासला असणारा बॉडीगार्ड तुमच्या अंगावरती गोळी झाडू शकतो. हे झालं पदाचं. लक्षामध्ये ठेवा, आत्ताच ताज झालेलं वातावरण ज्यांचा तुमच्या आमच्या समोर आज फोटो आहे, केवढं पद आहे, केवढा पैसा आहे. आप्पा महाराज थोडस अलीकडे जाऊन बोलतो, थोडस अलीकडे जाऊन बोलतो. विमानात बसण्याकरता, विमानात बसण्याकरता तुमचं आमचं नशीब चांगलं असेल नसेल हा विषय वेगळा, पण विमानात न उतरण्याकरता पण तेवढंच नशीब पाहिजे. आज 2-2.5 महिने दादांना जाऊन झाले. तुमच्या आमच्या सगळ्यांवरतीच भला मोठा दुःखाचा डोंगर अख्ख्या बारामतीकरांवरती नव्हे, अख्ख्या महाराष्ट्रावरती कोसळला. विठ्ठल 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 विठ्ठल. मग मला त्या सत्ता काळाच्या सत्तेशिवर आपली सत्ता काहीही काम करत नाही. तुम्ही म्हणसाल महाराज आमच्याकडे पैसा आहे. रामदादा 5-10 एकर जमीन आणि हातात 10-12 अंगठ्या घातल्या तेवढ्याशा लहानशा संपत्तीमानाबद्दल आपल्याला बोलायचं नाही. सावता महाराज मॅडम असं उदाहरण आहे ज्याची 7 कोटी घरं सोन्याची आहेत, एका एका घराला 3-3 चौकटी आहेत, एका एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं आहे. महिला मंडळ ऐकताय ना, हे इथंच ऐका आणि इथंच सोडून द्या. एका 7 कोटी घरं सोन्याची आहेत, एका घराला 3-3 चौकटी आहेत आणि एका एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं आहे. 80,000 बायका ज्याच्या आहेत, गडी टोपे घातलेले किती, 80,000. तुम्ही पण हे इथंच ऐका आणि इथंच तुम्ही जरा पुढे सारखा, या पुढे उठून या, मागं बसलेले इकडे बसा, थोडं सावलीत बसा, पण या या पुढे, तुमच्या पाया पुढे या. बुवा आपलाच आहे, काय लय मोठा माणूस नाही, नाही उठणार माणसं. असू द्या, आत असलेले बोलू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. 7 कोटी घरं ज्याची आहेत, ज्याच्या 80,000 बायका आहेत,
ज्या खंडोबाला आपण कुलदैवत म्हणून पुजतो ना, तो खंडोबा, तो जेजुरीचा खंडोबा, ज्याची दाढी करण्याकरता प्रत्येक कार्यामध्ये आप्पा महाराज ज्या गणपतीला आग्रपूजेचा मान आहे ना, तो गणपती ज्याच्याकडे गाढवं वळायला आहे, वायुदेव ज्याचं नगर झाडतोय, मेघराजा ज्याच्या दारात सडा समर्पण करतोय, एका वेळेस सगळे देव ज्यानं बंदीखाने टाकलेत, जे नवग्रह आहेत त्या नवग्रहाच्या ज्याने पायऱ्या केलेल्या आहेत, आणि शनिग्रहाच्या मस्तकावरती पाय देऊन जो सिंहासनावरती आरूढ होतोय, तो राजा रावण. किती मोठी सत्ता आहे, किती मोठी संपत्ती आहे. ही झाली ऐश्वरिक संपत्ती. पारमार्थिक संपत्ती रावणाची आहे का? रावणाला नाव ठेवणारे सगळ्यात मोठा तप करणारा कोण असेल तो रावण आहे. त्याच्यानंतर तसा भक्त होणे नाही. भगवान शिवशंकराची एका पायावरती उभा राहून जो दिवस रात्र भक्ती करत होता, तो राजा रावण भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेतलं होतं. परत पुढे जाऊन ज्या वेळेस राजा रावण पूजेला बसला होता, 1000 कमळ राजा रावण रोज भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती वाहत होता. 999च कमळ वाहिली, 1 कमळ कमी पडलं. भक्ती कशी असावी पहा. आपलं शीर कलम केलं आणि भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती वाहिलं होतं. कोणी? राजा रावणाला. ही त्याची पारमार्थिक संपत्ती. आणि ऐश्वरिक तुम्हाला संपत्ती सांगितली. तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे पैसा आहे. रावणाकडे एवढा पैसा होता. एक दिवस कारण असं घडलं की एक ब्राह्मण, एक विद्वान पंडित त्याच्या दारामध्ये येऊन उभा राहिला. आणि उभा राहिलेला पंडित, तो ब्राह्मण, तो महाराज, त्या राजा रावणाला लहर आली. सावता महाराज, लहर अशी आली की त्याची इच्छा झाली त्या ब्राह्मणाची, त्या महाराजाची चेष्टा करावी. काय चेष्टा करायची? हो महाराज, राजा रावण म्हणतोय, तुम्ही माझ्या दारात उभा आहे, सांगा मला काय मी मरल कधी? कोण म्हणते? राजा रावण. एवढा ऐश्वरिक संपत्ती असताना राजा रावण त्या ब्राह्मण काकाला म्हणतोय, काका सांगा, तुम्ही आज सकाळच आमच्या दारात आलाय, सांगा मी मरल कधी? काका विद्वान होते. काकानं त्याचं मरण सांगण्याकरता तोंड उघडणार तोपर्यंत असा शेजारी राजा रावणाचा सेवेकरी उभा होता. आणि तो सेवेकरी पळत त्या काकांपाशी आला. ओ काका, राजा रावणानं तुम्हाला विचारलंय की मी मरल कधी? तुमच्या भक्तीच्या, तुम्ही नामस्मरणाच्या जोरावरती राजा रावणाचं मरण कशात आहे, कधी आहे, हे तुम्ही सांगचाल. मला पण माहिती आहे, ह्या सृष्टीचा नियम आहे, जो जो जीव जन्माला येतो तो तो जीव मरतो. राजा रावणही एक दिवस मरणार आहे. पण काका माझा आहे का? राजा रावणाला तुम्ही आज सांगाल की त्याचं मरण कशात आहे, कधी आहे, कुणाच्या हातून आहे, राजा रावण कधी मरल हे तुम्ही सांगाल. पण ऐका, राजा रावण कधी मरल हे मला नाही माहिती, पण ज्यावेळेस तुम्ही राजा रावणाचं मरण सांगताल त्यावेळेस तुम्ही आत्ताच मराल का? महाराज, राजा आता ह्या धुंदीत आहे की मी मरणारच नाही. असे कित्येक राजे आप्पा महाराज आपल्या शेजापाजारी रोज आहे, त्यांना वाटतंय आम्ही मरणारच नाही. तो सेवेकरी म्हणतोय, महाराज तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल ना, तर तुम्ही त्या राजा रावणाला खोटं बोला. त्या महाराजांना सांगितलं, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगे दृढे भाऊ, मेलो तरी बेहतर, पण माझा स्वभाव खोटं बोलायला नाही, तर मरण पुढे दिसतं म्हणून खोटं बोलायला मी काय महाराज आहे? हा, ऐका राजन, तुम्ही म्हणताना तुमचं मरण कशात आहे ऐकून जा. आज राजाचा मुलगा दशरथाचा आणि कौशल्याचा विवाह होईल.
त्यांच्या पोटी राम जन्माला येईन आणि तो राम एक दिवस तुम्हाला मारणार आहे. कुणी ऐकलं? राजा रावण ऐकलं. रावण्या म्हणी मला मारणार. तुम्ही आपला सातबारा वाचलेला दिसत नाही. एवढी संपत्ती आहे. तो महाराज म्हटले ऐका, नाराज होऊ नका. जो राम तुम्हाला मारणार आहे ना, त्या रामाला सुद्धा एक दिवस जाणच आहे. मला एकच यातून तुम्हाला सगळं सांगायचं होतं की तुमच्या समोर तुमची सत्ता असली तरी देवाच्या सत्तेसमोर तुमची सत्ता चालत नाही, पैसा चालत नाही, धनसंपत्ती तुमची त्या देवाच्या सत्तेसमोर चालत नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराया चाले हे शरीर कोणाची आसते, 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 कोण बोलवितो हरी विना, कोण बोलवितो हरी विना, कवी ऐकावे ऐकणारा, देखवे ऐकावे नारायणा, देखवे ऐकावे एक नारायण, देखवे ऐकावे एक नारायण, नारायण नारायण. त्या देवाच्या सत्तेसमोर काहीच आपलं चालत नाही. आणि तेच जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत की आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचेच चाले ना. एकदा त्या देवाच्या मनात आलं की तिथं तुमचं आमचं काहीच चालत नाही. ओ तुकोबराया, अहो कोणाचं चाललं नाही असं आधांतरी बोलू नका. कोणाचं चाललं नाही ते सांगा. जगद्गुरु तुकोबरायानं दृष्टांत दिला. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. कोण होता हरिश्चंद्र राजा आणि त्याची पत्नी ती तारा राणी. हरिश्चंद्र नावाचा राजा आहे, सत्यवचनी राजा आहे. आयुष्यभर एकही शब्द त्यानं खोटा नाही बोललेला. आदल्या दिवशी राजा आपल्या शयन कक्षामध्ये, शयन कक्ष कळतं का बाबा? शयन कक्ष कळतं का? हो, तुम्हाला माझी भाषा कळती ना? भाषा कळती का? असं उगाच माझ्याकडे राका राका बघू नका. माझी तुमची काही भांडणं आहेत का? हा बाबा, तुमची माझी काही भांडण आहेत का? आपला काय बांधायला बांध नाही. ते काय तुम्हाला पैसे मागायला आले का? 2 तास 1 तास कीर्तन राहिले. अख्ख्या गावाचं कर्ज तुम्हाला फेडायचं असल्यागत बसू नका. आणि आईंचं श्राद्ध आहे. तुम्ही असं बसलाय की जणू काय माझ्यावर फुटा काय आलाय. माझं नाही बरं का हो श्राद्ध, आईचं श्राद्ध आहे. आईच्या श्राद्धानिमित्त आज आपण येत आहोत. एकाचं पण मला कळतंय तुम्हाला ऊन लागते. मी मग अहो माझा फेटा 1 लिटर पाणी गळ एवढा भरलाय आता. तुम्ही असं बसलाय जणू काय माझ्या फुलाला आलाय. अहो थोडं प्रसन्न राहा. मला माहित आहे सगळ्यांना थोडंफार तर दुःख असतं. ऊन लागतंय. बुवा तुझं चाललंय, लय लांबड लावू नको, मापात उरक. मला कळतंय, मी मापातच उरकणार आहे. मी मापात पाप करत नसतो बाबा. पण तुम्ही असं बसू नका. शयन कक्ष कळतं का? बेडरूम. आपल्या शयन कक्षामध्ये हरिश्चंद्र नावाचा राजा आदल्या दिवशी राजा म्हणून झोपला. त्याच्या स्वप्नामध्ये माझ्यासारख्या एखाद्या महाराजानं स्वप्नात यावं आणि स्वप्नात राज्यदान मागावं. संकल्प सोडावा आणि राज्यदान देऊन टाकलं स्वप्नात. सकाळ तोच महाराज समोर येऊन उभा राहिला. महाराज आठवते का रात्री स्वप्नात तुम्ही आम्हाला राज्यदान दिलंय, संकल्प सोडा आणि राज्य देऊन टाका. आता खाली बसलेले
हरिश्चंद्र राजाचं थोडंसं साईडला राहू द्या. चुकून आज संध्याकाळी स्वप्नात मी राहून द्या, एखादं घेतलं कोण आलं आणि 1 गुंठा जमीन तुम्ही त्यांना दान दिली, 1 गुंठा जमीन, आणि मी जर सकाळी घेतला एखादा तुमच्या घरी मागाय आल्या, संध्याकाळी बुवा तू स्वप्नात ये आणि स्वप्नातच. पण सत्यवसनी राजा संध्याकाळी आपल्या शयन कक्षामध्ये राजा म्हणून झोपला आणि सकाळी त्याला भिकारी म्हणून उठावं लागलं आणि आपल्या पोरासहित आपल्या बायकोसहित त्या डोंब्या घरी पाणी भरावं लागलं, भीक मागावं लागलं, आपल्याला स्वतःला बाजारात विकायला मांडायला लागलं. कुणाला? राजाला. अगदा देवाच्या मनात आलं की आपली मन आहे राजाचा रंक आणि रंकाचा राव कधीही. जगद्गुरु तुकोबराया अजून काहीतरी दृष्टांत द्या. पांडवांचा साह्यकारी केले राजाहून दुरी. तुम्ही पुढे चिंतनात तुम्हाला सांगीनच. पांडवांचा साह्यकारी असणारा श्रीकृष्ण भगवान परमात्मा की पहिल्यापासून शिट्टी मारताय. पांडवांना ज्यानं सहकार्य केलं पण अंतकाळ आला श्रीकृष्ण भगवान परमात्मा सुद्धा पाठ फिरवून निघून गेला होता. मी पुढे सांगीनच. मग माझ्यासारखा एखादा साधक जगद्गुरु तुकोबरायांना विचार की तुकोबराया, हा जीव देवानं आम्हाला दिला पण हा जीवाचं आमच्या हातात काही नाही, ते देवाच्या हातात सगळं आहे. सत्ता संपत्ती ज्याच्याकरता आम्ही धडपड करतोय ती पण आमचं नाही. मग आमच्या हातात नक्की काय आहे? काय आपल्या हातात नाही तर सध्या मला सांगा बरं. मोबाईल सोडला तर आपल्या हातात सध्या काय आहे? हा, एवढं मी बेंबीच्या डेटापासून वराडतोय पण मागं बसलेली काहीच नाही, अजून मोबाईल बघते ती. असल्या उन्हात वराडतोय मी पण कोणाला काही घेणं देणं नाही. चुकून बुवा वरडता असल्या उन्हात जर मेला तर तुमचं काय जाणार आहे का? लोक खुशाल नाही म्हणते ती माझं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. एखादा चरण जर शेवट सुटलं नाही तर कुणी म्हणाय नको बुवा आला. तुका म्हणे उगेची राहा होईल ते सहज पहा. चित्ती असू द्यावे समाधान ठेवेले आनंद ते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला विठाला. गेल्या वर्षी बरोबर याच तिथीला या आई निघून गेल्या त्याच पद्धतीनं तुम्हा आम्हालाही एक दिवस जाणं आहे. ज्या दिवशी तुम्ही आम्ही जन्माला आलो 5व्या दिवशी आपल्या कपाळावरती त्या सटवाईनं आपलं नशीब लिहिलं. ज्या दिवशी तुमचं आमचं मरण आहे त्या दिवशी मरण तुम्हाला येणार आहे. लक्षामध्ये ठेवा, मरण आपल्याकडे येतं का आपण मरणाकडे जातो? मरण आपल्याकडे येतं. तर मला तुमच्याला पुढे सगळं हाणूनच घेऊ वाटलंय. काय तुम्ही बोलना मायला असं बघताय? अवघडच आहे गड्या. पंढरपूरला चालला, पंढरपूरमध्ये पोहोचला. आपण पहिला शब्द असतो एकदाशी पंढरपूर आलं. पंढरपूर येतं का आपण पंढरपूरकडे जातो? तसं मरण आपल्याला येत नसतंय, आपण मरणाकडे जात असतो. तो काळ घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. तो काळ घडोघडी तुमची वाट पाहतोय. लक्षामध्ये ठेवा. आता शिंगणापूरची यात्रा जवळ आली, आमचा शिखर शिंगणापूर. दरवर्षी उष्माघातानं एखादं म्हातारं माणूस, एखादं बारकं पोरग किंवा एखादं मायासारखं उष्माघातानं मरतं किंवा दिंडीत मरतं. तर ती मेल्यानंतर घरची म्हणते ती तिकडे गेला नसता तर मेला नसता. गरुड पुराणामध्ये एक असा दृष्टांत आला. गरुड हे विष्णूचं वाहन, गरुड हे विष्णुदेवाचं वाहन आणि त्याची म्हातारी झालेली आई घरी. आपली म्हातारी झालेली आई आता थोडी आजारी पडल्यानंतर रोज पाहुणे भेटायला येतात. आज मामा, उद्या काका, मावशी, आत्या, मांडलेली बहीण, मांडलेला भाऊ, सगळेजण भेटायला येतात. आता विष्णूचं वाहन गरुड. मग आता सगळ्या देवांना काळजी लागली. सगळे देव
गरुडाच्या आईला भेटायला यायला लागले. काळ कशी वाट पाहतो आपल्या आणि मरण कुठं असतं तर आपल्याला मरण जावं लागतं, त्याकरता हा दृष्टांत आहे, व्यवस्थित ऐका. गरुड संध्याकाळी घरी आला, आईला विचारला, आई आज कोण आलतं का भेटायला? आईने सांगितलं, आज श्रीकृष्ण भगवान परमात्मा आला होता. झालं. दुसऱ्या दिवशी, आई आज कोण आलतं का भेटायला? आज ब्रह्मदेव आले होते, आज विष्णुदेव आले होते. दिवस लोटत गेले. एक दिवस त्या गरुडानं आपल्या आईला विचारलं, आई आज कोण आलं होतं ग? अरे आज रेड्यावरती बसून एक काळा माणूस आला होता. गरुडानं ओळखलं. आता आपल्या आईचं मरण जवळ आलेलं आहे.